नमस्ते सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण रव्याचा उत्तप्पा कसा करायचा ते पाहणार आहोत. यासाठी इथे मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 5 चमचा मोजून बेसन म्हणजेच डाळीचं पीठ मी इथं घेतलेलं आहे. हे जे प्रमाण आहे हे मी पोह्याच्या चमच्याने घेतलेलं आहे, तर तुम्हीही तसं घेऊ शकता. त्याचबरोबर इथे मी पहिल्यांदा 1.5 चमचा मीठ घालणार आहे. मी 1.5 चमचा यासाठी सांगते की नंतर मी परत ॲड केलेला आहे. यामध्ये अर्धी वाटी दही आहे. दही आंबट असेल तरीसुद्धा चालेल आणि हे पहिल्यांदा हे असं या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीनं मिक्स केल्यामुळे काय होतं, मीठ आणि दही सगळ्या जागी रव्याच्या जागी लागतं. एक कांदा, एक टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि आपल्याला लागेल त्या प्रमाणामध्ये थोडं थोडं करून पाणी याच्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. पहिल्यांदा अर्धा ग्लास, नंतर अर्धा ग्लास, म्हणजे टोटल आपल्याला इथे पूर्ण 1 ग्लास पाणी लागलेलं आहे. ह्याचे लम्स असतात बेसनाचे म्हणजे डाळीच्या पिठाचे, ते आपण इथं मोडून घेणार आहोत. म्हणजे एकसारखं आणि एकसंधपणा, थिकनेसपणा येईल. डोशापेक्षा थोडंसं थिक बॅटर इथे आपण बनवून घेणार आहोत. आणि हे जे बॅटर आहे हे रव्याचं असल्यामुळं कसं होतं आहे की रवा फुलतो, म्हणून मी आणखीन थोडंसं अर्धा ग्लास पाणी मी इथं ॲड केलेलं आहे. आता आपण इथं अर्धा तास भिजत ठेवलेला आहे. भिजवून झाल्यानंतर आता उत्तप्पा करायला घेतलेला आहे. परत मी अगदी 4 चमचे मोजून इथं पाणी ॲड केलेलं आहे आणि थिकनेस तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. तवा घेतलेला आहे, त्याला थोडंसं तेल इथं लावून घेते. थोडंसं तेल लावल्यानंतर ब्रशचा उपयोग करून ते सगळ्या तव्याला आपण स्प्रेड करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून आपला उत्तप्पा जो आहे तो कुठंही चिकटणार नाही. या पद्धतीने इथं मी सगळं तेल सगळ्या तव्याला लावून घेतलेलं आहे. अगदी थोड्याच चमच्यामध्ये थोड्याशा तेलामध्ये होतं. नंतर याला तेल पण लावण्याची गरज नाही लागत या तव्याला. आणि पहिल्यांदा अगदी छोटासा उत्तप्पा मी इथं करून घेणार आहे. अगदी छोटासा करते म्हणजे आपल्याला अंदाज येतो पुढचे करत असताना. आता याच्यावरती मी लोणच्याचा मसाला वापरणार आहे. अतिशय चव सुंदर लागते, वापरून बघा तुम्ही या उत्तप्प्याचे. कोणताही मसाला, पावभाजीचा मसाला, मिसळ मसाला, लोणच्याचा मसाला, कोणतंही लोणचं, लिंबू, आंबा त्याचा मसाला असतो तो आपण इथं वापरणार. आणि अगदी कडेनं ह्याच्यावर कांदा आपण भुरभुरून घेऊया, नंतर मध्ये भुरभुरूया थोडासा कांदा इथे. त्याच्यानंतर थोडेसं टोमॅटो चिरून घेतलेले आहेत ते घालणार आहोत आपण इथे. आणि त्यानंतर आपण कोथिंबीर घालूया. बघा तुम्ही साईडून हा उत्तप्पा भाजायला सुरुवात झालेली आहे, शिजायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपली प्रोसेस चालू झालेली आहे. आणि सुरुवातीला आपण ज्यावेळेला हा उत्तप्पा टाकला तर त्याला जाळी यायला चालू झाली. आपण याच्यात कोणताही सोडा घातलेला नाही. आता थोडासा भाजत आलेला आहे म्हणून आपण कांदा आणि टोमॅटो उलटण्याच्या साहाय्याने आपण हे असं दाबून घ्यायचं, म्हणजे नंतर उलटताना हा कांदा आपला वेगळा होत नाही. या पद्धतीनं पहिल्यांदा सगळ्या कडा आपण सोडवून घ्यायच्या आहेत उत्तप्प्याच्या. नंतर मध्ये सेंटरला उलटणं घालायचं आणि मग पलटी करायचं. मला या कन्सिस्टन्सीमध्ये हवा आहे भाजून. तुम्हाला आणखीन डार्क भाजून हवा असला तर तुम्ही ह्याच्यापेक्षा डार्क भाजून घेऊ शकता. त्याच्यानंतर आता 2 मिनटं भाजल्यानंतर परत हा उत्तप्पा जो आहे तो मी सरळ करून घेणार आहे, पण ते शूट करायचं मी विसरले. छान चारी बाजूनं हा उत्तप्पा भाजून घ्यायचा आहे. गरम गरम मस्त लागतो हा उत्तप्पा. आणि हा सरळ करून घेतलेला आहे उत्तप्पा. आणि सरळ करून घेतल्यानंतर मी मगाशी मीठ घातलं होतं ज्यावेळेला आपण तव्यावर घालणार होतो, तेही शूट करायचं मी विसरलेले आहे. हा उत्तप्पा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यावर एक छोटासा लोण्याचा गोळा ठेवूया. कोणत्याही चटणीबरोबर, चटणी नसेल तर सॉसबरोबर किंवा नुसत्या लोण्याबरोबरसुद्धा सकाळच्या ब्रेकफास्टसाठी अतिशय उत्तम असा हा ऑप्शन आहे. तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंडपर्यंत हे माझं चॅनल शेअर करा. थँक्यू.